बरीच अशी मंदिरं, देवळं किंवा देवी देवता आहेत की जिथे तंत्रमंत्र चालतात. मी ह्याच्यात काही ॲड करू? तुम्हाला खरं सांगू तर तंत्र म्हणजे काय नक्की? तनत्र, तनचं शास्त्र. तन म्हणजे बॉडी. तुम्ही तुमच्या बॉडीवरती काहीतरी प्रेस करा आणि समोर काहीतरी होऊन जाईल. दिस इज तंत्र. तंत्र फक्त निंबू मिरची किंवा एखाद्या ह्याच्याशी संबंधित नाही आहे. तंत्र तुम्ही चालता फिरता तांत्रिक आहात. तुम्ही विचार करा आणि तुम्ही जो विचार केला तो सहजपणे साकार झाला पाहिजे. दॅट इज तंत्र. आणि प्रत्येक टेम्पल इतकं स्ट्रॉंग आहे की ते तंत्रपीठ आहे. आता तंत्राला गुप्त बोललं जातं ह्यासाठी कारण का तो जो मंदिरात जाणारे 2 प्रकारचे लोक आहेत. एक जे ज्यांच्या डोळ्यांवरती पट्टी आहे जे फक्त मागायला जातात आणि एक तो जो ज्याला माहिती आहे की ती शक्ती कशी काम करते आणि त्याला मॅनिफेस्ट करायचा. हा तांत्रिक. चांगल्या कारणासाठी. येस. तंत्र हे चांगल्या कारणासाठी असलं पाहिजे. पण झालं आहे काय, बिकॉज ऑफ लॉट ऑफ इन्व्हेजन्स, बिकॉज ऑफ लॉट ऑफ फ्रस्ट्रेशन ना, खूप काळापासून गेले 600 वर्ष ना लोकांच्या मनामध्ये आणि त्यांच्या आतमध्ये सप्रेशन भरलं गेलं. तुम्ही बघाल तर खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्या. महिलांना घरामध्येच ठेवलं जायचं बिकॉज ऑफ इन्व्हेजन्स अँड ऑल. तर ह्यामुळे ना बॉडीमध्ये एक ट्रॉमा उतरला गेला. तो ट्रॉमा इतका जास्त उतरला गेला ना त्यामुळे ती जेलसी, फ्रस्ट्रेशन आणि त्यामुळे ह्या तंत्राची नेगेटिव्ह प्रॅक्टिसेस सुरू झाल्या. खूप पूर्वी तंत्राच्या नेगेटिव्ह प्रॅक्टिसेस नव्हत्या. आजपासनं मी तुम्हाला खरं सांगतो 1000 वर्षांपूर्वी नव्हत्या. तेव्हा हा तंत्र इतका चांगला होता की आदी शंकराचार्य झाले, गोरखनाथजी झाले. तू शंकराचार्यांच्या मंदिरात गेलायस? हो. कुठल्या गेलायस? शारदापीठला. आदी शंकराचार्य खूपच मुक्कांबिकाला पण मी गेलो आहे. अहो असा व्यक्ती होणं खरंच शक्य नाही आणि एक व्यक्ती होणं तर खरंच शक्य नाही. अवतार होते ना ते. खूप मोठे अवतार होते. कदाचित मी तुम्हाला सांगताना असं सांगतो, सगळ्यांसमोरच सांगतो, कृष्णापेक्षाही खूप मोठे अवतार होते. कृष्ण योगेश्वर दिसतात भगवद्गीतेमध्ये आणि ते जे सांगतात त्याच्यामध्ये. पण आदी शंकराचार्याने देवतांना स्वतः खाली बोलवलं. ही शक्ती सहज होणं शक्य नाही. मी मुक्कांबिकाला गेलो होतो जिकडे त्यांनी मुक्कांबिका देवीला आवाहन केलं. त्यांचं जे आवाहन करण्याचं स्थान आहे ते सगळ्यात वरती आहे, एका माउंटेनवरती, आणि तिकडनं ते आवाहन करतात देवीचं. देवी येते, ती त्यांना बोलतात की माझ्यासोबत तू केरळला चल. ते कर्नाटकाला ते स्थान आहे जिकडे त्यांनी आवाहन केलं आणि ती केरळला त्यांच्यासोबत चालली. ते जेव्हा तिला केरळला घेऊन जातात तर ते मध्येच एक जागा येते. देवी त्यांना सांगते की बघा मी तुमच्यासोबत येईल, पण जर का माझा पैंजणांचा आवाज जो येतो तुम्हाला त्यांनाच ऐकून पुढे यायचं आहे. जर का मी तुमच्यासोबत येते तुम्ही मागे वळून मला नाही बघायचं. तुम्ही जर का मागे वळून मला बघितलं तर मी तिकडेच थांबेल. ती येत असते त्यांच्यासोबत, ते चालत असतात पुढे पुढे. पैंजणांचा आवाज येतोय, तिच्या येण्याचा मध्येच पैंजणांचा आवाज थांबतो. शंकराचार्य थोडे पॅनिक होतात, ते मागे बघतात, देवीने तिकडे स्थान घेतलं. ते मुक्काम केलं ना तिने, तर ते मुक्कांबिका. त्या मंदिरातली जी ऊर्जा शक्ती आहे, त्या देवतेचा जो बळ आहे, मी खूप वेळ तिकडे होतो, खूप वेळ. मी तुम्हाला सांगतोय तेव्हा पण मी ही एनर्जी फील करू शकतोय. तुम्हाला माहिती आहे सहज शक्यच नाही की इतकं असं कोणी आव्हान करेल देवतेचा की तो साक्षात तिकडे उभा राहील आणि त्या मंदिरामध्ये ती साक्षात उभी आहे. हे सहज शक्य नाही. मी कित्येक मंदिराशी फिरलो आहे जे शक्तिपीठ आहेत. त्या शक्तिपीठांमध्ये पण ऊर्जा अशा प्रणालीत नाही जिकडे आदी शंकराचार्याने स्वतः बोलवल्याने ती शक्ती एवढी जागृत आहे. त्यांचे किस्से तुम्ही बघाल तर ते तर डायरेक्ट देवतांशी संपर्क ठेवायचे आणि कॉन्व्हर्सेशन करायचं. ही खूप मोठी गोष्ट आहे. देवतांसोबत बसून कॉन्व्हर्सेशन करणं, त्यांच्यावर व्यंग करणं आणि देवता त्याच्यावर हसणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासारखं खरंच व्यक्ती नाही. नवनाथ पीठांना तू गेलायस ना? येस. त्याच्याबद्दल सांग. कारण दत्त परंपरा जी आहे त्या काळामध्ये दत्त परंपरा आणि पुढे नवनाथांची परंपरा चालवणं सोपं नव्हतं आणि तेव्हाच इन्व्हेजन्स होत होती ना. खूप खरं आहे. मला असं वाटतं त्यांच्यामुळेच आपण अशा असंख्य प्रॉब्लेम्सपासून अजून वाचलेलो आहोत. आपण जे इन्व्हेजन्स बघतोय ते आपल्याला वाटतं की अरे बापरे हे असे इन्व्हेजन्स आहेत, पण कदाचित त्याच्या मागचं चित्र आपण नाही बघितलं आहे आणि ते खूप भयंकर होतं. आणि हेच आपल्या देवतांनी आणि नवनाथ परंपरांनी आपल्याला वाचवलं आहे त्या गोष्टींपासून. तुम्हाला खरं सांगू तर कामाख्या पीठच खरं जागा आहे जिकडे शिवांनी, तिकडे एक जागा आहे पुढे शिवलिंगाचे स्थान आहे, एक टापूवरती येते ब्रह्मपुत्रा नदीच्या. त्या जागेवरती शिवा आणि शक्तीचा कॉन्व्हर्सेशन होत होतं. जो कॉन्व्हर्सेशन एका मास्याने ऐकला आणि त्याच्या आतमध्ये तो जो मत्स्येंद्रनाथ होता त्यांनी ऐकला. आणि ॲक्च्युअलमध्ये कामाख्यामध्ये म्हणून त्याला तंत्रपीठ बोलतात. आणि मत्स्येंद्र नायकांनी हे ऐकलं म्हणून त्यांना शाबर तंत्राचं ज्ञान भेटलं. अशी ही सुरुवात बघा.
आणि म्हणून नवनाथांना मला असं वाटतं थोडं तंत्र आणि हो शाबर अवगत तंत्र होतं. येस शाबर तंत्र पूर्णपणे हा नवनाथ परंपरामध्ये. अहो तुम्ही विचार करा संस्कृतचे श्लोक पण नाही तुम्ही जर का सहजपणे शाबर तंत्राची एखादी ओळ वाचाल ना असे शब्द आहेत हसीबा म्हणजे हसणं हसीबा एकदम नॅचरल नॉर्मल शब्द आहेत आणि त्यांनी त्या शब्दांमध्ये लिटरली ऊर्जा भरलेली आहे. तुम्ही विचार करा देवतेंची ऊर्जा बसली नवनाथ जर का तुम्ही ते वाचाल जरी ना तर तुम्हाला कळेल की मला तुझी ऊर्जा हनुमंताची ऊर्जा या माझ्या मंत्रात हवी आहे तू माझ्यासाठी हे कर. कोण असं करतं किती शक्ती किती तेज किती सुंदर विचार करा. आणि ह्याची सुरुवात कामाख्यामध्येच झाली. देवीने मला तिकडेच दर्शन दिले. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.